नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझे नाव ट्रेकर प्रणय. आज आपण निघालोय कोकणातल्या अशा एका प्रवासाला जिथे एका बाजूला असेल अथांग निळा समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरवेगार डोंगर आणि मध्येच खुणवणारे ऐतिहासिक किल्ले. मालवणच्या आचरा गावापासून सुरू होणारा हा प्रवास आपल्याला थेट घेऊन जाणार आहे रत्नागिरी, आरेवारी, गणपतीपुळे आणि तिथून चिपळूण कराड मार्गे मुंबईला. जर तुम्ही ट्रॅव्हल लवर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. सकाळचे 6 वाजलेत. आचऱ्याहून निघालोय आम्ही. हा पुढचा प्रवास जो असणार आहे हा रत्नागिरी, गणपतीपुळे आणि शेवटी थेट मुंबई. हा माझा शेवटचा एपिसोड असणार आहे कोकण मालवण एक्सप्लोर बाय बाईकचा. इथे पाहताय हे समोर रोड बंद आहे. आचऱ्याहून निघाले 1 तासाभरातच. आम्ही मॅपने जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण की इथे गावाकडची माणसं जी आहेत हे कन्फ्यूज आहेत, त्यामुळे आम्ही मॅपनेच जातोय आणि कदाचित बरोबर पोहोचू. मी तुम्हालाही सांगेल की मॅपनेच जा, कारण की इथे प्रत्येक माणूस हा वेगवेगळा सजेशन देतो. आम्ही हा संपूर्ण प्रवास हा कोस्टल रोडने करणार आहे, म्हणजे आचऱ्यावरून रत्नागिरी आणि गणपतीपुळे. आम्ही मुंबई गोवा हायवे स्वीकारला नाही, कारण की हे निसर्गरम्य दृश्य आम्हाला पाहायचे होते, एक्सप्लोर करायचे होते, तुम्हाला दाखवायचे होते. खरंच कोकण सुंदर आहे. या नारळी पोकळीच्या बागा या कुठे पाहायला मिळाल्या असते आपल्याला हायवेला. त्यामुळेच आम्ही हा कोस्टल रोडचा जो पर्याय आम्ही निवडला, खरंच तो योग्य ठरलाय. मित्रांनो, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच म्हणालो की मॅपने फॉलो करा. इथे लोकांना विचाराल तर कन्फ्यूज व्हाल. खरं तेच आहे की मॅप फॉलो करा, कारण की बऱ्याच लोकांनी आम्हाला जो 30 किलोमीटरचा राऊंड होता हा मॅपमुळे वाचला. आम्ही 2 तास प्रवास केल्यानंतर देवगडला आम्ही ब्रेकफास्ट करतोय. सकाळचा वडापाव खातोय, मिसळ काही लोक खात आहेत. तर मित्रांनो, रत्नागिरी अवघ्या 25 किलोमीटरवर राहिले, म्हणजे अर्ध्या तासावरती राहिले. तर आम्ही हा प्रवास चालू केलाय आचऱ्यावरून. संपूर्ण कोस्टल रोड एक्सप्लोर करत देवगड मार्गे आम्ही रत्नागिरीला पोहोचणार आहे. दुसरा मार्ग जो आहे तो मुंबई गोवा मार्गे, जो कणकवली राजापूर मार्गे रत्नागिरीला पोहोचता येते. पाहू शकता जरी विनायक मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला समुद्र किनारा आहे. पहिला आम्ही मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहे. हे मंदिराच्या बाहेरच बजरंगबलीचं आहे मंदिर. इथून रत्नागिरी 2 किलोमीटरवरती आहे. त्याआधी हा समुद्र किनारा लागला आहे. तुम्हाला मी मंदिर दाखवलं मागे, त्या मंदिराच्याच बाजूला आहे हा समुद्र किनारा. हा फेमस इतका बीच नाही आहे, त्यामुळे इथे लोक कमी आहेत. रोडला लागून आहे, इथे नक्की विजिट करा. रोडच्या बाजूलाच आहे, पाहू शकता मंदिर आहे आणि मंदिराच्याच बाजूला हा बीच आहे. एकदम शांत बीच आहे. समुद्र किनारी क्रिकेट खेळताना दिसत आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हा जवळजवळ 120 किलोमीटरचा प्रवास आम्ही 3 तासात आम्ही रत्नागिरीपर्यंत पोहोचलोय.
मित्रांनो, आम्ही रत्नागिरीला पोहोचलोय. हा चौक पाहताय रत्नागिरीचा, जी सकाळपासून उत्सुकता लागली होती रत्नागिरीत पोहोचायची, ते आम्ही रत्नागिरीत आलोय. रत्नागिरी बस स्थानक पाहताय समोर. इथून अवघ्या 2 किलोमीटर वरतीच किल्ला आहे. जर पब्लिक ट्रान्सपोर्टचा विचार करत असाल तर एसटी आणि रेल्वे हे दोन्ही जवळ आहेत. रत्नागिरी फोर्ट जर पाहायचे असेल, रत्नदुर्ग फोर्ट म्हणतात याला. हा थोडासा घाट सेक्शन लागलाय आम्हाला. 1.5 किलोमीटरचाच आहे हा संपूर्ण ट्रॅव्हल. रस्त्याच्या डाव्या बाजूला शिवकालीन गाव आहे समोर पाहताय, आणि उजव्या साईडला समोर पाहताय ते रत्नदुर्ग फोर्ट. तिथे आम्ही पहिलं जाणार आहे, आणि मग येताना जर वेळ असेल तर आम्ही शिवकालीन गाव पाहणार आहे. समोर पाहताय रत्नदुर्ग फोर्ट. इथे पे अँड पार्क असा ऑप्शन नाहीये, इथे पार्किंगची सोय नाहीये. यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. इथे एंट्री आहे रत्नदुर्ग फोर्टची, आणि इथे बघा पार्किंग नसल्या कारणाने गाड्या अशाच लागलेल्या आहेत रस्त्यावर. गडावरती येताच डाव्या साईडला आम्हाला भगवती देवीचं मंदिर पाहायला मिळालंय, आणि उजव्या साईडला अथांग समुद्र जो गडावरून पाहता येतो. सुंदर मंदिर आहे, भगवती देवीचं मंदिर आहे. हा बसक्या बुरुजवरून मी व्हिडिओ काढतो. हा पहा, अथांग समुद्र समोर आहे. बंदर आहे समोर, पाहू शकता इथे बंदर आहे, आणि हा असाच गडाची पूर्ण तटबंदी आहे. चला तर आम्ही मंदिरात चाललो. श्री भगवती देवीचं मंदिर आहे, तिचं दर्शन घेणार आहे आम्ही, आणि पुढच्या मार्गास प्रस्थान करणार. हे दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचं स्मारक आहे. श्री मलावडे सरनाईकर जुबे यांचं स्मारक आहे, पाहू शकता इथे गडावरती. ते रेडे बुरुज आहे. समोर पाहताय ते शिवकालीन गाव आहे. आज तिथे जाता येणार नाही कारण की आज रविवार आहे, खूप गर्दी आहे. हे पाहू शकताय सर्व गाड्या, पार्किंग लोक खूप आलेले, त्यामुळे आम्ही आज जाणार नाही. कारण की वेळ जाईल. आम्हाला गणपतीपुळे करायचे, बाकी 2 स्पॉट करायचे, मग तिथून परतीचा प्रवास चालू करायचा. बॉस, ज्या रस्त्यासाठी आपण एवढ्या लांब आलोय तो रस्ता म्हणजे हा आरेवारी बीच रोड. भारतात असा रस्ता तुम्हाला फक्त आणि फक्त कोकणातच पाहायला मिळेल. एका बाजूला थेट समुद्र, कोसळणारी खोल दरी, आणि दुसऱ्या बाजूला हिरवेगार डोंगर. या नयनरम्य वळणावरून बाईक चालवताना मिळणारा आनंद शब्दांच्या पलीकडे आहे. जर तुम्ही रायडर असाल तर आयुष्यात एकदा तरी या रस्त्यावरून बाईक चालवलीच पाहिजे. पाहू शकता हे रजिस्ट्रेशनसाठीच आहे. प्राइसिंग वगैरे दिलेली आहे, तिची डिटेल ही आहे, पाहू शकता. समुद्राच्या वरून ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्याचा वेगळाच अनुभव. लाईन झाली आहे कोकणी खानावळ, फेमस आहे इथं. गणपतीपुळे मंदिर इथून 850 मीटरवरती आहे. इथेही पार्किंग करू शकता, आणि गणपती मंदिराच्या आसपास तिथे पण पार्किंगची सोय आहे. पण इथे बेस्ट आहे, त्यामुळे इथे बसेस वगैरे लागत आहेत, कारण की पुढे बघा ट्रॅफिक आहे समोर. गणपतीपुळे मंदिराचं प्रवेशद्वार आहे समोर, आणि इथे गाड्या मागून इथपर्यंत येतात फोर व्हीलर, आणि इथून पुढे रिटर्न करून तिथे पे अँड पार्क आहे आतमध्ये. समोर पाहताय गणपतीपुळे मंदिर. आज रविवार असल्या कारणाने तुफान गर्दी आहे. हे पहा
तब्बल 3-3.5 तास लागतील दर्शन व्हायला, एवढी गर्दी आहे. हे मंदिर आहे प्रवेशद्वार आणि त्या बाजूलाच बीच आहे, गणपतीपुळे बीच. इथे पण वॉटर ॲक्टिव्हिटी होत आहेत, तुम्ही पाहू शकता. बीच हे बघा, सँडमध्ये कार चालवण्यास इथे अवेलेबल आहे. ही पण ॲक्टिव्हिटी आहे. मंदिराच्या संस्थानाचा गेट आहे आणि इथून पुढे गाव आहे. इथे या गावात आहेत बघा, हे राहण्यासाठीची सोय आहे. भक्त निवास पण आहेत पुढे मंदिराचे, ते ऑनलाईन तुम्हाला भेटेल आणि ती इथे येऊन पण करू शकता बुकिंग. हे बघा, आंघोळ, शौचालय, चेंजिंगची सुविधा आहे संस्थानातर्फे. तर मित्रांनो, आम्ही गणपतीपुळेला स्टे करणार होतो, परंतु प्लॅनमध्ये चेंज आहे. आम्ही गणपतीपुळेला स्टे करणार नाही, कारण की रविवार असल्याने रूम्स अवेलेबल नाही आहे. तर आम्ही इथून पुढे 150 किलोमीटरचा प्रवास करत चिपळूण मार्गे सातारा इथे स्टे करणार आहे आमच्या गावी, आणि तिथून मुंबईला निघणारे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे सोमवारी सकाळी निघणारे आम्ही. तर मित्रांनो, परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 5 दिवसात कोकण, मालवण दोन्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो तुम्हाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न माझा कितपर्यंत सक्सेस झाला आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी जेवढं होईल तेवढा मी कोकण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला तो प्रेझेंट केला आहे मी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.